इथे बघा पोस्टामधून मी पार्सल रिटर्न घेऊन आलेली आहे. कारण त्याशिवाय काही दुसरा पर्यायच नव्हता. 5 तारखेला मी पार्सल पाठवले होते. पोस्टामध्ये काहीतरी तांत्रिक बदल चालू होते. त्यामुळे 1 ते 5 तारखेपर्यंत तर पोस्ट बंद होता आणि त्यानंतर 5 तारखेला आपले पार्सल गेले आणि ते सुद्धा आता मी रिटर्न घेऊन आली आणि विचार केला, की हे प्रायव्हेट कुरिअर सर्व्हिसने आपण पाठवू. इथं कुरिअर सर्व्हिसच्या ऑफिसमध्ये आली आणि आता हे सर्व पार्सल मी आता कुरिअरने पाठवणार आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लवकर मिळतील. आणि त्या व्यतिरिक्त इथे बघा माझा घरभर प्रचंड असा पसारा पडलेला आहे. भरपूर पार्सल रेडी झालेले आहेत, पण पोस्टाची सिस्टम स्लो आहे, शिवाय रक्षाबंधन आहे, त्यामुळे पार्सल पाठवायला अडचण येत आहे. कोणतंही काम म्हटलं ना, तर रोजच व्यवस्थित होईल आणि त्यात अडचण येणार नाही असं होतच नाही. पण त्या अडचणींवरही आपल्याला पर्याय शोधायचे असतात. म्हणून हा आपण दुसरा पर्याय शोधलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला पार्सल वेळेवर पोहोचतील. आणि बघा इथं गौरीने सर्व पार्सल रचून ठेवलेले आहेत. एवढे अजून डिस्पॅच करायचे बाकी आहेत. आणि इथं सीमा आणि मनीषाच्या मदतीशिवाय हे काम मला करणं शक्यच नाही. माझ्या या टीमची मला खूप मदत होते माझ्या या कामामध्ये. बघा हे सर्व ऑनलाईनचे पार्सल आहेत. हे या सर्व मैत्रिणींनी ऑनलाईन पेमेंट केलं आहे. आता मी हे पत्ते लिहिणार आणि हे पार्सल आता पोस्टात न पाठवता हे मी कुरिअरने पाठवणार आहे. तसं तुम्हाला WhatsAppला मेसेज थ्रू कळवण्यात येईल. पण ज्या मैत्रिणींनी कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर बुक केले आहे, त्यांचे पार्सल रेडी आहेत, ते मात्र मला पोस्टानेच पाठवावे लागतात. ज्या मैत्रिणींना ऑनलाईन पेमेंट करणं शक्य असेल, त्यांनी पेमेंट करून द्या. म्हणजे तुमचं पार्सल मी कुरिअरने लगेच पाठवू शकेल. कारण रक्षाबंधन आहे, सण आहेत आणि भरपूर ऑर्डर घेतलेले आहेत, तर ते पार्सल तुमचे वेळेवर पोहोचतील.